नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हिस्ट्री या विषयाची माहिती प्रश्नोत्तर स्वरूपात बघणार आहोत. विवेक सिंधू व परमामृत या ग्रंथाची रचना मुकुंदराज यांनी केली. अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी या ग्रंथाची रचना संत ज्ञानेश्वर यांनी केली. महाईभट्ट या ग्रंथकाराने लीळाचरित्र हा ग्रंथ लिहिला. सिंघन यादव राजाच्या दरबारात शारंगदेव हा संगीतज्ञ होता. संगीत रत्नाकर हा ग्रंथ शारंगदेव यांनी लिहिला. यादवांच्या दरबारामधील हेमाद्री प्रधान मंत्र्यांच्या मंदिर स्थापत्य शैलीला हेमाडपंथी मंदिर म्हणून संबोधतात. महाराष्ट्रात बहामनी राज्याची स्थापना हसन गंगू बहामनी यांनी केली. महमद गवान हा शूर मुत्सद्दी मुघल यांच्या दरबारात होता. अहमदनगरच्या निजामशाहीची स्थापना अहमद यांनी केली. अहमदनगर या शहराचे जुने नाव बिंकर असे होते. चांदबिबी या राज्यकर्त्यांनी निजामशाहीचे संरक्षण करून दक्षिणेच्या इतिहासात आपले नाव अजरामर करून ठेवले आहे. विजापूरचे आदिलशाही हे राज्य युसूफ या आदिलशहाने 1489 मध्ये स्थापन केले. अकबराचे सार्वभौमत्व अली खान यांनी स्वीकारलेले आहे. हुसेन अंबर खान या मुस्लिम विद्वानाने गीतेवर टीका केली. तर कोणी केली? हुसेन अंबर खान यांनी केलेली. शेख मोहम्मद वजीर उल मुल्क यासारख्या मुस्लिम कवींनी मराठी भाषेतील ग्रंथांची रचना केलेली. इब्राहिम आदिलशाह सुलतान हा सरस्वती व गणेश भक्त होता. इब्राहिम आदिलशाह याने नवरसनामा हा ग्रंथ लिहिलेला आहे. यादव वंशातील शेवटचा सर्वश्रेष्ठ राज्यकर्ता बोपदेव हा होता. यादवकालीन सोन्याच्या नाण्यावर गरुड हा छापा होता. चतुर्वर्ण चिंतामणी हा ग्रंथ हेमाद्री यांनी लिहिलेला आहे. यादव घराण्याचा मूळ संस्थापक राजा दृढप्रहर हा होता. यादवकालीन नाणे गदान या नावाने ओळखले जाते. सातवाहनांची राजधानी पैठण ही होती. त्यानंतर आपण पुढील क्वेश्चन बघणार आहे. सातवाहनांनी मराठवाड्यावर 1450 वर्ष राज्य केले. तर किती वर्ष केले विद्यार्थी मित्रांनो? 450 लक्षात असू द्या. वाकाटक आणि गुप्तचे वैवाहिक संबंध निर्माण झाल्यानंतर वाकाटकांनी मराठवाड्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. इजिप्तमध्ये पर्यटन प्रामुख्याने पिरॅमिड्स पाहण्यासाठी येतात. राज कनिष्काची राजधानी पेशावर ही होती. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर हा ओळखला जातो. रोमन सम्राट अलेक्झांडर याचा भारतीय प्रतिनिधी सेल्युकस निकेटर यांचा चंद्रगुप्त मौर्याने पराभव केला. तर कोणी केला? चंद्रगुप्त मौर्याने. सिमुक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होय. मानवाने बनवलेले पहिले दगडी हत्यार हातकुऱ्हाड हे होय. E.H. कार यांच्या मते इतिहास म्हणजे भूतकाळ वर्तमान काळ यांच्यामधील कधीही न संपणारा संवाद होय. इंडियन व ओडिसी या महाकाव्याची रचना होमर यांनी केलेली आहे. हेरोडोटस याला इतिहासाचा जनक म्हणून ओळखले जाते. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.